रस्त्याने जाता जाता मला इथे फणसाची गाडी दिसलेली आहे. तर हे कोणते फणस? अच्छा, इथे दादानी सगळे काफे आहेत का? तर इथे सगळे काफे फणस आणलेले आहेत. हा किती रुपयाला आहे दादा? 200 रुपये. आणि हा 250 रुपये. आणि हा सर्वात मोठा आहे तो 350 रुपये. फणस जे आहेत ना या दादांनी कणकवलीवरून घेऊन आलेले आहेत. खूप लांबून हे फणस आलेले आहेत. तर हे बघा मोठे मोठे फणस पण आहे. 350 रुपयाला आहे हा फणस. आणि घेण्यासाठी पण आहे ना गर्दी झालेली आहे. फणस खायचे म्हटलं की गाडी आल्यानंतरच आपल्याला हे फणस खायला मिळतात. आणि जेव्हा गाडी येते ना तेव्हा तिथे ना भरपूर गर्दी होते फणस घेण्यासाठी. तर मी पण इथे आहे ना फणस घेण्यासाठी आलेले आहेत. मला ना कधी कधी कन्फ्यूज होतं, कारण का काफे आहेत की रसाळ आहेत. ती लोक सांगतात आपल्याला काफे आहेत, पण घरी फोडल्यानंतर आहेत ना आपल्याला समजतं की ते रसाळ आहेत म्हणून. पण या दादांनी ना सर्वच फणस आहेत ना काफे आणलेले आहेत. तर लहान मोठ्या साईजमध्ये आहे. एकदम छोटा घेतला ना अशा साईजमध्ये तो 150 रुपयाला आहे. आणि या लोकांना बरोबर माहिती असतं कच्चा फणस आणि पिकलेला फणस. तर आता आम्हाला 2-3 दिवसांमध्ये पिकणारा फणस पाहिजे, कारण का पुढच्या आठवड्यामध्ये वटपौर्णिमा आहे, तोपर्यंत तर राहणार नाही. तर आता खाण्यासाठी आणि बघू वटपौर्णिमासाठी राहिला तर चांगलाच आहे. तर हा फणस बघतोय बघा, मोठाच्या मोठा आहे. तर बघूया किती रुपयाला. दादा हा किती रुपये? तर हा 300 रुपयाला सांगितलेला आहे. इथे दादा आहेत ना आम्हाला असे वेगवेगळे फणस दाखवतात की जर आज 2 दिवसामध्ये पाहिजे असेल किंवा आज कापायचं असेल ना तर तुम्ही हा फणस घ्या म्हणून. तर इथे आहेत ना मस्त पिकलेले पण फणस आहेत आणि 2-3 दिवसासाठी पिकणारे पण फणस आहेत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, जशी गाडी येते तसे लोकांना समजलं, तसे लोक हळूहळू येत आहेत. एवढं दुपारचं ऊन आहे तरी पण इथे फणसाची गाडी लागली. तशी लोक आहेत ना इथे फणस घ्यायला आलेले आहेत. फणसाच्या गाडीच्या इथे आल्यानंतर मी 2-3 फणस बघितले. इथे हा 350वाला फणस आहे, 200वाला आहे, 150वाला आहे. पण हा मी फणस बघितला आहे कारण का हा ना मस्त मोठा पण आहे, असं मटोलसारखा आहे आणि त्याच्यामध्ये गरे पण भरपूर निघतील. तर हा फणस घेतला आहे, पिकलेला आहे मस्तपैकी. आणि हे दादा जे आहेत ना ते कणकवलीवरून आलेले आहेत आणि खूप लांबून गाडी आलेली आहे ही. बघा जशी गाडी आली असं समजलं की लोक हळूहळू येतात आणि फणस घेऊन जातात. तर हे 2-3 दिवस इथे हे दादा फणस घेऊन आहेत इथे. जर तुम्हाला फणस घ्यायचं असेल ना तर डोंबिवली ईस्टला नांदिवलीच्या इथे ही गाडी आलेली आहे. मला जशी गाडी आली समजलं तशी मी इथे फणस घ्यायला आलेली आहे.